आज आपणा सर्व प्रेस आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना मी बोलवलेलं आहे. आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. माझ्या समेत शेतकरी संघटनेचे नेते ज्ञानेश्वर ढोमे, त्याचप्रमाणे आमचे युवक सहकारी विशाल भोर, शंकरराव टेंगरे आणि आपण सर्व पत्रकार बांधव, की काल आपण वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल किंवा परवा देखील वाचला असेल की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 24-25चा ऊसाचा अंतिम दर 3290 रुपये जाहीर करण्यात आलेला आहे. आता आपणा सर्वांना माहिती का या पूर्व कालखंडामध्ये कारखान्याचा ऊस दर हा कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये जाहीर केला जात असायचा आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच तो लवकर जाहीर करण्यात आला. कालच्या 3 तारखेला आमची संचालक मंडळाची मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये विषय क्रमांक 6 हा ऊसाचा अंतिम दर निश्चित करण्याबाबतचा होता. आता हा दर दरवर्षी संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये तो येत असतो. कारण आपणा सर्वांना माहिती की 73व्या घटना दुरुस्तीनंतर सर्व बॅलन्स शीट फायनल झाल्यानंतर वार्षिक सभा घ्यावी लागते, ऑडिट वगैरे करून. त्यानुसार हे हिशोब पत्रक सगळी पूर्ण झाल्यानंतर तो संचालक मंडळात मंजूर करून अहवाल छापून वार्षिक सभेच्या पूर्वी सभासदांना दिला जातो. परंतु तो गुलद्याचा राष्ट्र नेमका दर किती हे कोणाला काही कळत नाही आणि अहवाल देखील छापला जात नाही. फक्त एवढी रक्कम शिल्लक नफा म्हणून किंवा ऊस खरेदीसाठी अदा केलेली रक्कम, त्यामुळे लोकांच्या काही ध्यानात येत नाही. आणि तिथं तो दर कारखान्याचे फाउंडर आणि जे पूर्वी चेअरमन म्हणून राहिले, आता संचालक आहेत, तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची आमची मीटिंग झाली. पण वार्षिक सभेला ते त्यांच्या भाषणात जाहीर करत असतात. परंतु ह्या वर्षी हे वेगळं झालेलं आहे. हे सगळे लोक आश्चर्य व्यक्त करतात, हे असं कसं घडलं. आपल्या सर्वांना माहिती की गेल्या वर्षी कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये गुंडान करवी किंवा असेच जे सभासद नाही अशा लोकांनी मोठ्या प्रमाणावरती दादागिरी केली. आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडून दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांच्या समोर माहिती. परंतु 3 तारखेला जी मीटिंग झाली संचालक मंडळाची, त्यावेळी दराच्या बाबत चर्चा होत असताना मी स्पष्टपणे सांगितलं की कारखान्याचा ऊसाचा दर हा 3290 ऐवजी हा आपल्याला 3400 रुपये द्यायला पाहिजे आणि तो देणं कुठल्याही प्रकारे अडचणीचं नाही आणि हा दर मला तरी मान्य नाही. आणि मी सांगितलं की हा माझं प्रोसिडिंगला लिहून घ्या आणि जर तुम्ही प्रोसिडिंगला लिहिलं नाही, कारण याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा मी जे काही मीटिंग मध्ये बोलतो तर ते पलटी मारतात की नाही त्यांनी काही विषय मांडलाच नाही. म्हणून मी आता एक पद्धत सुरू केली, जे काय माझं म्हणणं असेल ते मी लेखी स्वरूपामध्ये कारखान्याला तिथं कळवत असतो का याची नोंद आपल्या प्रोसिडिंग बुक मध्ये घेतली गेली पाहिजे. कारण बोलणाऱ्यात मी एकटाच आहे. बाकी विषय आल्यानंतर संचालकाच्या मनात किती जरी असले तर त्यांना त्यांचं म्हणणं मांडता येत नाही. ते आपले गप्प राहण्याची भूमिका घेतात आणि मी सांगितलं की भाव हा अंतिम करताना 3400 रुपये घेतला पाहिजे. याच्या मागचं कारण असं आहे की आता आपल्याकडं पूर्वी सांगितलं जायचं की आपल्याकडे फक्त 20 प्रकल्प आहे, आपल्याकडे डिस्टिलरी नाही. आता आपल्याकडे कारखान्याकडे स्वतःच्या मालकीची डिस्टिलरी देखील उभी झाली आहे, मोठी आहे, चांगली चालते. ऊसाचं गाळप देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि 20 प्रकल्प जो आहे 29 मेगावॅटचा, तर त्याच्यामध्ये एक्सपोर्ट आपली 16 मेगावॅट व्हायला पाहिजे पॉवर, तर ती 16 न होता 11-12 मेगावॅटच्या दरम्यान होत असते. तर त्याच्यावर एक मी चर्चा केली का ते तुम्ही एक्सपोर्ट वाढली गेली पाहिजे, यासाठी काम केलं पाहिजे. त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही. तर हा दर निश्चित करत असताना त्यांनी 3290 वरच तो अंतिम जाहीर केलेला आहे. परंतु हा दर मान्य नाही. कारण
आपल्याकडे मोलॅसिस जो स्टॉक शिल्लक आहेत त्याची मार्च मध्ये एप्रिल मध्ये 13-13.5 रुपये टनाप्रमाणे विक्री झालेली आहे आणि शिल्लक स्टॉकचं व्हॅल्युएशन धरताना देखील यांनी 12,000 धरलेला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये मार्केट प्राइस ही ज्यादा आहे. तशाच प्रमाणे बघ्याच्या किंमत देखील जे वीज नियामक आयोग आहे त्यांनी जी रेट ठरवून दिलेला आहे 2477 रुपये त्याप्रमाणे तो धरणं अपेक्षित असताना तो देखील कमी दराने धरलेला आहे. अशा प्रकारे स्टॉकच्या किमती या कमी धरलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा कारखान्याचा ऊस दर कमी देण्यावरती होत आहे. आता आमची मागणी ही 3400ची ठाम राहणारच आहे आणि ती आपल्याला शेतकऱ्यांकरता ऊस उत्पादकांकरता पूर्ण करायची. दुसरा पार्ट त्याच्यामधला एक असा आहे की ऊस दर अधिक चांगला मिळण्याकरता लांबचा ऊस आणला नाही पाहिजे. गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये लांबून ऊस आणला गेला आणि जवळचा ऊस वेळेत तोडला नाही आणि त्याचा परिणाम की खासगी कारखान्यांनी इथला ऊस नाही इलाजाने जवळचा इतर कारखान्यांनी तो नेला आणि भीमाशंकरनी टोळ्या लांब टाकल्या. त्याच्यामुळे वाहतूक खर्च देखील आपला वाढलेला आहे. तर हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर जो दर आपला अंतिम होईल त्याच्यामधून मी स्पष्टपणे सांगितलं की फक्त शिक्षण संस्थेकरता कारखान्याची स्वतःच्या मालकीची इंग्लिश मीडियमची स्कूल आहे आणि सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर आहे, याच्याकरता भीमाशंकर शिक्षण संस्थेकरता प्रति टन हे 10 रुपये फक्त कापायचे. त्याच्या व्यतिरिक्त कुठली कपात करायची नाही. भाग विकास निधी कापायचा नाही आणि तो देखील निर्णय घेत असताना तिथं काही संचालक म्हटले की नाही 50 रुपये टनाला कापायचे, 10 रुपये शिक्षण संस्थेला आणि 40 रुपये भाग विकास. मी स्पष्टपणे विरोध केला की म्हणलं तुम्ही जर अशा चुकीच्या कपाती करत असाल माझा ठाम विरोध आहे. सगळे विषय झाल्यानंतर हा विषय चालू असताना आहे याच्यात म्हणलं माझा त्याला तीव्र स्वरूपाचा विरोध राहील. कापायचे नाहीत आणि कापून देणार. याचं कारण असं की कारखान्याकडे गेल्या वर्षी जवळपास कापलेला भाग विकास निधी हा सगळा शिल्लक 10,82,00,00,000 दरम्यान रक्कम शिल्लक होती आणि ही जी रक्कम आहे हा सगळा खर्च या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सगळ्या पैसा यांनी तिथं तो त्यांच्या मर्जीप्रमाणे खर्च करून टाकलेला आहे की निवडणुकीमध्ये नुसती खैरात करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील, नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील, डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता वगैरे याचं कुठल्याही प्रकारे भान त्याच्यामध्ये ठेवलं नाही. कारण दाखवताना तारखा वेगळ्या दाखवायच्या, ठेकेदाऱ्या देखील ठराविकच आहेत, कुणी कामं केली काय केली आणि बरोबर आचारसंहितेच्या पिरियड मध्ये तुम्ही कुठल्या गावात जा की त्या पिरियड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यातून तो पैशाचं वाटप झालं आणि ती कामं करण्यात तिथं आली की जे खरोखर गरजेचे आहेत. आमचं म्हणणं आहे की भाग विकास निधीच्या माध्यमातून तुम्ही आदिवासी भागामधल्या लोकांनी धरणं जिथं झाली, पाणी साठलं गेलं, शेतकऱ्यांना पाणी मिळालं, ऊस उरला, त्या भागामध्ये तुम्ही खर्च मोठ्या प्रमाणात करा. जिथं टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो अशा गावांमध्ये पाणी पुरवठा करता खर्च करा. परंतु ते नाहीत. मतं कशा पद्धतीने मिळतील जिथं तर तिथं हे पैसे सगळे घालवण्यात आले. तर जवळपास या काळामध्ये 7-8 करोड रुपये तिथं खर्च करण्यात आला. त्यानंतर भाग विकासच्या बाबत सांगितलं की आम्ही कापून देणार नाही आणि या वर्षी देखील वार्षिक सभेमध्ये आता लोक तिथं ते विचारणारच आहेत का अजिबात. आता जे जाहीर केलं 40 रुपये म्हणत होते तर तो 25 रुपये प्रति टनाप्रमाणे आणि 10 रुपये शिक्षण संस्थेला. फक्त कपात 10 रुपयाची मान्य असेल, 25 रुपये ते आम्ही कापून देणार नाही म्हणजे नाही. यांच्या मर्जीप्रमाणे पाहिजे तिथं त्याची लूट यांची. आता आमदार फंड असतो, खासदार फंड असतो. तुम्ही पाहताय की बोर्ड लागतात आमदार फंड आणि खासदार फंड कामं केलेली, त्याच्यावर फोटो असतात का बोर्ड लावल्यावर रस्त्याची किंवा मंडळाची? आमदार किंवा खासदाराचा फोटो असतो का फक्त शीर्षक असतो? शीर्षकात फोटो असतो. इथं यांच्या मर्जीप्रमाणे आमदारांचा फोटो, चेअरमनचा फोटो, व्हाईस चेअरमनचा फोटो, काही गावात डायरेक्टरांचे फोटो. अरे का तुमचे घरचे पैसे आहेत काय? उत्पादकांचा पैसा तुम्ही फोटो टाकणारे कोण?
सरकारच्या निधीत देखील तुमचा फंड असून तुमच्या नावावर जर आमदार खासदारला फोटो टाकता येत नसतील, हे फोटो टाकणारे तुम्ही कोण? मी देखील कारखान्याचा अध्यक्ष होतो. त्या काळात भाग विकास निधीमधून जी काय कामं झाली कुठंही कोणाचाही फोटो लावला नाही. तिथं फक्त संस्थेचं नाव त्या ठिकाणी होतं. हे देखील खडसावून त्या दिवशी सांगितलं. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ही गोष्ट मी या निमित्ताने सांगतो. आता थापलिंगच्या ठिकाणी गोरगरिबांच्या लग्नाकरता लग्न मंडपाच्या कार्यालयाकरता 50 लाख रुपये देण्याचा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला. परंतु मध्य काळामध्ये कोण इकडं कोण तिकडं झालं, राजकीय मतभेद झाले. त्यांचा वेगळा पक्ष, आमचा वेगळा पक्ष. पण थापलिंग देवदत्त निगम त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहेत, त्या गावामध्ये, म्हणून हे पैसे देण्याकरता यांनी विलंब लावला. आज मंगल कार्यालय उभं राहिलं असतं, मंदिराचं काम देखील चालू आहे. आणि जानेवारी मध्ये देखील आमदार ज्यावेळी यात्रेला आले त्यांनी सांगितलं होतं की पैसे आम्ही देऊ. परंतु आज वार्षिक सभा आहे आणि त्या दिवशी मीटिंग मध्ये मी सांगितलं जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर बाकी आम्ही ह्यावेळी ते विषय पुन्हा वाजवणार. आणि दुसऱ्या दिवशी 3ला मीटिंग झाली, 4 तारखेला सकाळी 25 लाख रुपयाचा चेक दिला. तुमचे घरचे पैसे आहेत का? बाकीच्या ठिकाणी तुम्ही कोणालाही न विचारता, संचालक मंडळाला न विचारता मर्जीप्रमाणे पैसे भाग विकास मध्ये 7-8 करोड रुपये विधानसभा लोकसभेच्या वेळी तुम्ही खर्च केले आणि देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही हे करता याच्या देखील. आणि मग 4 तारखेला सकाळी चेक दिला. हा एक भाग याच्यामधला झाला. दुसरा विषय तिथं मांडला की तुम्ही सभासदांच्या बाबत निर्णय घेणार की नाही घेणार. आपल्या माहिती करता सांगतो, गेल्या 10-11 वर्षामध्ये नवीन ऊस उत्पादकांना सभासदत्व दिलंच नाही. पण त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शेअर्सपोटी पैसे भरलेले आहेत ऊस उत्पादकांनी, त्यांच्या देखील रकमा 10-11 वर्ष अनामत खाती जमा ठेवलेल्या आहेत. त्याची आकडेवारी सांगतो की आंबेगाव तालुक्यामधल्या उत्पादकांच्या 253 लोकांचे शेअर्स अनामत म्हणून तसे ठेवलेले आहेत. त्यानंतर जुन्नर मधले 722 लोकांचे आहेत. तो विषय हरकत विघ्न कारखान्याची होती, त्यांना सभासदत्व देऊ नये म्हणून तो तसा राहिला. खेड तालुक्यातली 190 आहेत आणि शिरूर तालुक्यातली 4680 लोक हे भाग अनामत रकमा म्हणून आहेत. तर याच्यामध्ये की ह्या लोकांना सभासदत्व मिळावं म्हणून त्यावेळी शिरूर तालुक्यातील गावांचा, जुन्नर मधल्या गावांचा ठराव झाला. कारखान्याने पैसे कापले आणि त्यांना सभासदत्व मिळावं आणि तो विषय तसाच पेंडिंग आहे. निवडणुकीच्या काळामध्ये देखील सांगितलं की तो विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आम्ही सांगितलं कुठल्या कोर्टात येते, डॉक्युमेंट द्या, केस नंबर सांगा, काहीच नाही. मग मधल्या काळामध्ये साखर आयुक्ताने तो प्रस्ताव जो नामंजूर केला होता तर तो विघ्नरच्या संदर्भामध्ये आहे की जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या. पण आमचं म्हणणं काय आहे की शिरूर तालुक्याच्या संदर्भामध्ये कोणी हरकत घेतलेली नाही आणि त्यानुसार त्या जवळपास 4,500 शेतकऱ्यांना सभासदत्व दिलं पाहिजे म्हटले. मग ते कार्यक्षेत्रामध्ये ती गावं नाहीयेत. आता माझा सवाल असा आहे की आज रोजी तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की जुन्नर तालुक्यामधली जवळपास निमगाव, सावा, वडगाव, कांदळी मधली 218 शेतकरी भीमाशंकरचे सभासद आहेत. मग यांना कुठल्या बेसवरती त्या ठिकाणी सभासदत्व दिलं गेलं? नंबर 2, शिरूर तालुक्यामधली जी सभासद आहेत कारखान्याची हे लोकांना माहित नाही, शेतकऱ्यांना माहित नाही. पण अनामत मी तुम्हाला सांगितलं ज्यांचे आहेत ते सांगितले मी. जुन्नरचे 722 अनामत आहेत. पण जे सभासद आहेत निमगाव साव्याचे 160 आहेत, वडगाव कांदळीचे 58 लोक सभासदत्व त्यांना कारखान्याने दिलेलं आहे अधिकृत. फार सभासद नंबर सह तुम्हाला सगळ्यांचे सांगेल. आणि शिरूर तालुक्यामधील अहमदाबादचे 25, कवठ्याचे 45, काटापूर खुर्दचे 60, चांडोचे 21, जांबूचे 70, टाकडे हाजीचे 130, डोंगरगंजचे 110. आता टाकडे हाजीमध्ये स्वतः माजी आमदार पोपटराव गावडे त्यांचा मुलगा हे देखील भीमाशंकरचे सभासद आहेत. तुमच्या माहिती करता सांगतो. डोंगरगंजचे 110, निमगाव धुळ्याचे 23, पिंपरखेडचे 152, फाकट्याचे 36, मलटणचे 30,
माशाचे 30, सविन्याचे 50, असे 782 लोक ही भीमाशंकरचे सभासद आहेत. त्यांना सभासद दिलेले आहेत. त्यांचा सभासद नंबर, कोड नंबर याच्या सही सगळे ते आहेत. आणि हे आशेच्या आशे दडपून ठेवले. त्या लोकांना देखील माहित नाही आपण सभासद. उद्याच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळामध्ये देखील साखर आयुक्तांकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की या लोकांना ज्यांचे पावणे 6,000 लोक, पावणे 5,000 लोक शिरूर तालुक्यातले ज्यांचे अनामत आहेत, यांना सभासद का देता येत नाहीत. मग ह्या एवढ्या 782 लोकांना कसं दिलं गेलं याचं उत्तर द्यावाच लागेल. आणि ज्यांचे पैसे कापून ठेवले, ज्यांचा ऊस घेतो त्यांना देखील सभासदत्व द्यावा लागेल. याचं देखील त्यांना नोंद घ्यावी लागेल. हे देखील मी आपणा सर्वांच्या समोर नजरेसमोर आणून दाखवू इच्छितो. आता हा एक भाग त्याच्यामधला झाला. दुसरा एक की नियमित ऊस घालणारे जे शेतकरी त्यांना देखील आंबेगाव मधल्या सभासदत्व दिलं गेलं नाही. आणि त्याच्याकरता आता आम्ही साखर आयुक्तांकडे देखील विचारलं. त्यावेळी आम्हाला सांगितलं की तुम्ही कारखान्याकडे 15,300 रुपये प्रवेश फी आणि सभासदत्वाची शेअरची रक्कम याचा चेक किंवा डीडी आणि सभासदत्व मिळण्याकरता अर्ज सातबारा तिथं द्या. त्यांनी जर त्या ठिकाणी नाकारलं तर त्याच्याबाबत आम्ही काय कारवाई करायची ती करू, हे साखर आयुक्त कार्यालयाने सांगितलेले आहेत. आणि म्हणून उद्याच्या काळात ही एक मोहीम आता हातामध्ये घेतोय की लोकांचे अर्ज भीमाशंकर कारखान्याच्या नावाचा ड्राफ्ट किंवा चेक 15,300 रुपयात ते घेऊन या लोकांना सभासदत्व मिळवण्याकरता आम्ही उद्याच्या काही दिवसामध्ये हा लढा चालू करतोय. 4 सप्टेंबरला कारखान्याची वार्षिक सभा आहे. त्यापूर्वी या सगळ्या गोष्टीची पूर्तता निश्चित करू. त्यानंतर पुढचा एक विषय आहे की आज रोजी कांद्याला भाव नाही. त्याच्यामुळं शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. एक्सपोर्ट नाही, इथं नाफेड मार्फत कांदा खरेदी चालू नाही. आता मला नेमकं अधिकृत माझ्याकडे माहिती नाही, पण एका संस्थेला इथं सहकारी संस्थेला नाफेड मार्फत काहीतरी कांदा खरेदी करण्याचं परमिशन दिलेले आहेत. पण त्यांनी दुसऱ्याला काहीतरी टक्केवारीने ते काम दिलंय, त्याची देखील मी डिटेल मध्ये माहिती घेतो. तर कांदा उत्पादकांचा आता कांदा वखारीमध्ये सडायला लागलाय. त्याच्याबाबत उत्पादकांशी चर्चा करू. त्याच्यावर एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल. आणि गेल्या 4 दिवसात तुम्हाला माहित नाही का मला माहिती नाही, परंतु सरकारने आता जे सत्तेवर आहे त्यांनी निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोड केली जाणार नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज शेती करता दिली जाईल. परंतु तुमच्या कानावर आहे का नाही मला माहित नाही, परंतु गेले 4-5 दिवसापासून आज देखील सकाळी पिंपळखेडला गेलो होतो. काठापूरच्या शेतकऱ्यांचा मला फोन आला. लाखनगावला मी देखील गेलो होतो की शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाच्या डिस्कनेक्शन करण्याचं काम चालू आहे. बिल भरा. आणि ही बिलाच्या रकमा त्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर अक्षरशः चक्कर येते. आणि ते सांगतात का 7.5 हॉर्सपॉवरच्या पुढच्या लोकांचे आम्ही डिस्कनेक्शन करतोय, त्याच्या खालच्यांचे नाहीत. अरे म्हणलं ज्या मोठ्या मोटरी आहेत नदीवरून 7.5चे पुढचे जे आहेत 10ची 12, 12.5 असेल, 15 HP, 20-30 ह्या मोटरी कुठे आहेत? एक तर कॅनलला आहेत किंवा नदीवर आहेत. नदीवर काय आहेत? फार बोटावर 1-2% लोकांच्या स्वतंत्र मोठमोठ्या मोटर आहेत. अन्यथा लहान लहान शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी हे सामूहिक लिफ्ट इरिगेशनची स्कीम केली. जो भागीदार आहेत, फॉर एक्झाम्पल सांगतो, धामणी सारखं गाव आहेत, कंटाळी लोक, माळसागांचं पाणी येणार. आता सत्तेतलं दोन्ही नेते आहेत ह्या तालुक्यातले. एक ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी विरोधातले आम्ही त्यांना म्हणायचं की तुमचं आढळराव पाटील सरकार सत्तेत आहे, माळसागांचं पाणी आता का आणत नाही, वरद पाटरावरती तिकडचं कलमोडीचं पाणी काय येत नाही. ज्यावेळी आम्ही वळसे पाटला सत्तेत होतो त्यावेळी आढळराव म्हणायचे मंत्री आहेत तर का पाणी येत नाहीत. आता मला त्यांना विचारायचं, आता दोघं एकत्र आहे, आता पाणी काय येत नाही. आणि ज्या लोकांना माळसागांचं पाणी तुम्ही घेणार होता त्यांना पाणी मिळणार नाही याची खात्री झाली. म्हणून धामणी असेल, पहाडदारा असेल, तिथल्या शेतकऱ्यांनी, लोणीचा परिसर असेल, एकत्र येऊन सामूहिक लिफ्ट केल्या. आणि आज त्या लोकांना क्षेत्र किती, कोणाचं अर्धा एकर, कोणाचं 1 एकर, आणि यांच्या मोटरी लांब अंतर 15,000 फूट असेल, 20,000 फूट असेल, लांबच्या लाईन आहेत. म्हणून त्या मोटरी 25-30 हॉर्सपॉवरच्या
मग बारीक शेतकरी बारमाही पाणी नाही, हंगामी पाणी, त्याची तुम्ही लाईट डिस्कनेक्ट करायला त्या ठिकाणी निघाल्या. आणि हा कुठला नाही. त्यामुळं आता शेतकऱ्यांमध्ये कळून चुकलेलं आहे. निवडणुकीपासून जसं लाडक्या बहिणी पहिल्या टप्प्यात सगळ्यांना मिळालं, नंतर कटिंग लावली, कमी 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 कमी, आता रोष येत चाललाय. तशाच प्रकारे शेतकऱ्यांना देखील मालाला भाव नाही, सोयाबीनला, कांद्याची ती हालत. तुम्ही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन त्या ठिकाणी तोडत असाल तर तुम्ही सत्तेमध्ये कशासाठी त्या ठिकाणी गेलेला आहात. आमदारांना मला या तालुक्याचे विचारायचे की अधिवेशन 2 झाली, तुम्ही एकाही तालुक्यातील प्रश्नाच्या संदर्भात विधानसभेमध्ये मतदारसंघातल्या विषयावर बोलले नाहीत. बोलले तर अतिक्रमण आठवा. कुठली गावांमधली शेतकऱ्यांची अतिक्रमण, गायरांमधली लोकांची बांधलेली घरं, कांद्याच्या वाखारी ह्या आठवायच्या, कुठला अतिक्रमण? तुम्ही ठोस हिरड्यावर का बोलले नाही? विजेच्या आता गेले वर्ष झाले जवळपास शेतकऱ्याला नवीन विजेचं कनेक्शन देणं बंद केलेलं आहे. सगळं सोलर हो गया. सोलर हो गया. आज घरामध्ये लोकांनी सोलर बसवले. तुमच्याकडे सोलर काय इकडे असतील पाणी तापवण्याकरता, आंघोळी करता. आता ज्यावेळी 15-15 दिवस ढगाळ वातावरण होतं, तुम्हाला गॅसवरच पाणी तापवावं लागलं किंवा विजेचं कनेक्शन त्याला त्या ठिकाणी द्यावं लागलं. आणि शेतकऱ्यांचं कसं तुम्ही सोलरवर 100% चालवू शकत नाही. सोलरला आमचा विरोध नाही, परंतु प्रॅक्टिकली ते सगळ्या ठिकाणी चालत नाही. आणि म्हणून विजेची कनेक्शनसाठी सप्लाय मिळाला पाहिजे. आणि वीज कनेक्शन तोडू देणार नाही म्हणजे ना, तुम्ही शब्द का दिला होता 7-12 कोरा करू, लाईट फुकट देऊ, ते तुम्ही तुमचं वचन पाळा, असं आज मला या पत्रकार परिषदेनिमित्ताने आपणा सर्वांसमोर मांडायचं होतं. म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं. संचालक मंडळाला वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलता येत नाही. कोण म्हणतो? कोण नियम का कुठे नियम आहे? काय दाखव ना. काय नियम आहे, कायदा कानून काय सांगतो ते दाखवा तर खरं. ते आणून दाखवा ना. कायद्यात तरतूद असेल संचालकांनी काय विचारायचं नाही, बोलायचं नाही तर नाही बोलणार. आणि आता जे सभासद केले शिरूरचे, काय विधानसभेमध्ये मंत्री बोलत नाही? हा, आता जे सभासद केले शिरूरचे आणि जुन्नरचे तुम्ही सांगितले ते कधी झाले? काय शिरूरचे जे सभासद केले, जुन्नरचे अगोदरच झाले. सुरुवातीला कधी नक्की? सुरुवातीच्या काळामध्ये, पहिल्या काळात सुरुवातीच्या काळात त्यांना सभासदत्व देण्यात आलं. आता हे जे मी पत्र कारखान्याला लेखी स्वरूपात दिलं, ही माझ्याकडे पोहोचली. जसे जसे हे पत्र देखील मी दिलेले आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता देखील जे पत्र दिलेले त्याची देखील याची ज्यांना ज्यांना परत पाहिजे असेल नाही तुम्हाला देतो ना, आहे माझ्याकडे. हे पण राहू द्या. एक ट्रक आहे हे पत्र दिलेले की दर ना मंजूर आणि कपात करू नये भाग विकास, याच्यावर पोच आणि याची नोंद. ₹110 समजा 3400 भाव मागतात, मग हा ₹110 भाव का घेत नाही? याच्या मागची कारण आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती, भीमाशंकरचा रेट वाढला का आजूबाजूच्या कारखान्याला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मग काही खाजगी आहेत, काही सहकारी आहेत. त्याच्यामुळे ₹110 भाव वाढून द्यावा लागेल, तो देत नाही. उघड आहे. बॅलन्स स्ट्रॉंग आहेत, पैसे आहेत कारखान्याकडे, तोटा देऊ नका आमचं म्हणणं आहे. कारण इन्कम टॅक्स देखील सरकारने मागचा माफ केला, ते येणं कारखान्याला आलेत काही पैसे. अहवाल बघा मागचे तुम्ही, सरकारकडून मागचे सबसिडी विजेची भरपूर आहेत. पैशाची अडचण आहे ना. मी डायरेक्टर आहे ना, आवाजच्या सवा मागत नाही ना. आज 100 रुपये जर त्या ठिकाणी वाढून दिले तर शेतकऱ्याच्या पदरात 11.5 कोटी रुपये त्या ठिकाणी जाणार. सत्तेमध्ये असताना त्यांनी आता इलेक्शनच्या बैठकीमध्ये आश्वासने दिली आणि माणसांचं पाणी आणून, ही कामं का होत नाहीत? आश्वासनं देऊन ही कामं का होत नाही? आता हा प्रश्न त्यांना त्या ठिकाणी मी तर सांगितलं त्याच्यात. आता दोघे सत्तेत 20 वर्ष जे एकमेकाच्या विरोधात बोलत होते, बरं मला नवल वाटतं त्या ठिकाणी का परत ते सांगतात आम्ही अजिबात भांडलो नाही. आता ते कोण कोणाला काय म्हणालं ते वाजून दाखवा तुम्ही एकदा, किंवा मीडियावर आपण टाकणारच आहे ना. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे आश्वासन दिले जातील. कुठली माणसांचं पाणी वगैरे? आता काय त्याची ताकद हिंमत आहे? लोक बोलून देतील का? लोकांनी ओळखलं म्हणून तर खासगी योजना केल्या लोकांनी तिथं. यांच्यावरचा विश्वास जनतेचा उडालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आता सामूहिकरित्या स्वतःच्या खर्चाने
जवळपास आता नवीन धामणी आणि त्या लोणी पाटदऱ्याच्या परिसरामध्ये खासगी योजना लोकांनी केल्या, जवळपास 10 करोड रुपये खर्च करून. म्हणून सध्या त्यांची पळापळ त्याच पट्ट्यात चालू आहे सगळी. जिल्हा परिषद निवडणुकीची आणि भीमाशंकर कारखाना निवडणुकीची महाविकास आघाडीची काय तयारी? नाही, आता वरच्या पद्धतीने जे ठरल, आजही तुम्ही पाहिलं आमचं आंदोलन होतं तिथं वरच्या आदिवासी भागामध्ये, बिरसा ब्रिगेड, त्यानंतर तुमचं आदिवासी फ्रंट असेल, किसान सभा असेल, आमच्या सोबत जे विधानसभेला होते ते आज देखील आमच्या सोबत तिकडे वरच्या भागामध्ये आलेले होते. स्थानिक पातळीला जर शिवसेना तुमच्यासोबत जर स्थानिक आघाडी केली तर तुमचे काय भावना आहे? नाही, आता त्या काही चर्चा अजिबात झालेल्या नाहीत. आता पहिलं तुमच्या माहिती करता सांगतो, आज गट आणि गट निश्चितीबाबत ज्या हरकती आल्या होत्या जिल्हा परिषद गट पंचायत, तर त्याच्याबाबत आज सुनावणी होती आणि त्या सुनावणीच्या बाबत तो निर्णय होईल, गटगण रचना होईल, त्याच्यानंतर आरक्षण डिक्लेअर होतील आणि खरं रूप त्यावेळी बाहेर पडत त्याच्यामध्ये. कोणाची नाही, आता वरच्या पातळीवरती महाविकास आघाडीमध्ये कोण कोण समाविष्ट असावं, त्यानंतर जर वर सांगितलं गेलं की स्थानिक आघाडी करायला पक्ष वरच्या लेवलवर परवानगी आल्यानंतर आमच्या सोबत कोण कोण यायला तयारी, काय काय त्याच्याबाबत चर्चा करू. काय नाही ते काय आज नाही, वर ज्यावेळी आता काय ठरल, वरची महाविकास आघाडीचा निर्णय ज्यावेळी ठरल त्यावेळी आपण ठरवू. शेवटी आमच्या भावनेपेक्षा याच्यापेक्षा जनतेच्या मनात कोण उमेदवार आहेत याच्यावर सगळं अवलंबून आहे. Yeah.